बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत। वारंवार मागणी करूनही इचलकरंजीतील 11 पाणंद रस्त्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। त्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीत आमरण उपोषण सुरू केलंय। आंदोलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रस्त्यासाठी निधी मंजूर होताच काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं। मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलकांनी ठणकावलं। हे आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरूच आहे। दरम्यान अनेक संघटनांनी आंदोलन पाठिंबा जाहीर केलाय। इचलकरंजीतील टाकवडे वेस, देवमोरे मळा, चौगुले मळा, दिवटे पाणंद, ढोर पाणंद यासह नदी मार्गावरील पाणंद रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे। वारंवार मागणी करूनही मळे भागातील पाणंद रस्त्यांचं मजबूतीकरण, काँक्रिटीकरण झालेलं नाही। 2 वेळा आलेल्या महापुरानं तर या रस्त्यावरून ये जा करणंही अवघड झालंय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू केलंय। आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाणंद रस्ते करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी केली। जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त होताच पाणंद रस्ते करण्याचं आश्वासन दिलं। मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलकांनी ठणकावून सांगितलं। त्यामुळे हे आंदोलन सुरूच आहे। या आंदोलनात सतीश मगदूम, बसगोंड बिरादार, कुबेर बेडक्याळे, अण्णासाहेब शहापुरे, भीमगोंडा पाटील, शामराव एलाज, विष्णू साळुंखे, सदाशिव मिरजे, बाळासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झालेत। दरम्यान अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा जाहीर केलाय।